नमस्कार, लाईव्ह मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आता आपण आलेलो आहोत कोल्हापुरातील मटण मार्केट या ठिकाणी। कोल्हापुरात तांबडा पांढरा फेमस असल्यामुळे कोल्हापूरकरांची पसंती ही मटणासाठी आहे। आपल्याला दिसत आहे की या ठिकाणी भरपूर प्रमाणात गर्दी झालेली आहे। काय सांगाल, आज 31 आहे, मग आज सकाळपासून तुमच्या दुकानामधून किती विक्री झाली? सकाळपासून आज नाही म्हटलं तरी एक 600-700 किलो आतापर्यंत गेले आहे चिकन, आणि संध्याकाळी आणि एक 700-700 म्हणजे एक 1.5 टनपर्यंत आज माल जातो। आज मटणाचा दर किती आहे? मटणाचा दर म्हटला तर 720 आहे, आणि चिकनचा दर आहे ते 140 आहे, ते स्किनचं येते, आणि विदाऊट स्किन आहे ते 160 रुपयांनी किलो विकालो। आज कोल्हापूरकरांना तांबड्या पांढऱ्याची हे असल्यामुळे आज मंगळवार जरी असला तरी मग गर्दी कशी आहे, कमी आहे का जास्त आहे? नाही, कोल्हापूर आहे म्हटल्यानंतर खाण्यासाठी काय ऐकत नाही, मग मंगळवार असून दे या शनिवार असून दे, आणि त्यात म्हटलं तर बरीच भर काय आहे की 31 डिसेंबर आहे, सगळ्यांना आपल्याला माहीत आहे 31 डिसेंबर म्हटलं की सगळ्यांचा सणच आहे, सगळेजण आपल्या मनाप्रमाणे खाणार पिणार, आणि पांढरा रस्सा म्हटलं तर काय मग जादा आहे, दाबूनच आहे सगळं। आज 31 डिसेंबर तुम्ही कसा साजरा करा? आता आम्ही भारी साजरा करणार, म्हणजे बकऱ्या मटण घेणार, चिकन घेणार, परत मच्छी घेणार, आज जोरात साजरा करणार आम्ही 31 डिसेंबर। आम्ही आता राहतोय बाईला आणि आता आलोय कोल्हापूरला साजरा करायला। मटण मार्केट आम्ही चिकन एक अख्खी मुर्गी घेतली आहे आणि 8 पाये घेतलेले आहेत। आमचा कोल्हापूरचा 31 डिसेंबर एकदम जोरात असतो, त्यामुळे तेवढं पाहिजेलच। मी मटण घेतले, बकऱ्याचं मुंडी पाय घेतले आणि केनं घेतले। आज 31 डिसेंबर जोरात? होय, जोरात असते आमच्या 31 डिसेंबर। 4 बकरी कापली सकाळपासून मी, काय तांबडा पांढरा रस्साला आतून दुपारनंतर गिराक फास्ट चालू होतं, आत्ता गिराक होत नाही, दुपारी 2 नंतर आम्हाला गिराक फास्ट होणार, का तर मित्रमंडळी एका ठिकाणी गोळा झालीत की ते गिराक चालू होणार। हे आत्ता घरगुती जे गिराक आहे तेच चालू आहे फक्त आता इथं, जे मित्रमंडळी गोळा होणार, वर्गणी कॉन्ट्रीब्युशन काढून जे जेवण करणार ते दुपारनंतर चालू होणार आपल्याला। आज मंगळवार असला तरी कोल्हापूरकरांना मटणासाठी गर्दी आहे का? त्याला कमी आहे, आज मंगळवार असल्या कारणानं आज गिराक कमी आहे, भरपूर गिराक कमी आहे, त्यातला अर्ध्याने मग गिराक उद्या बी होऊ शकते यातलं, परत उद्या बुधवार सुट्टा बुधवार असल्या कारणानं उद्या देखील गिराक चांगलं होऊ शकतं। दर किती आहे आज मटणाचा? 720 रुपये किलो। आज संध्याकाळपर्यंत कितीपर्यंत? नाही, दर एकच फिक्सर होते आमचा, दर कमी जास्त होत नाही त्याच्यात। आज संध्याकाळपर्यंत किती खरेदी होईल असं तुम्हाला वाटतं? म्हणजे तर माझ्या दुकानची तर एक 7-8 बकरी होऊ शकतात अजूनपर्यंत, जास्ती नाही 7-8 बकरी होऊ शकणार अजून। मी मुंडी भाजायला आले, आज 31 डिसेंबर आहे म्हणून मुंडी भाजून आता घरी जाऊन मस्तपैकी रक्ती मुंडीचं स्पेशल करणार आहे। सकाळपासून गर्दी आहे का मसाला घ्यायला यायला? सकाळपासून गर्दी आहे का मसाला घ्यायला? बघा की एक जाते एक येते, 10 रुपये 20 रुपये गिराग असंच आमचं, काय तेवढं गर्दी खास नाही। दरवर्षीपेक्षा यावर्षी गर्दी वाटते तुम्हाला का नाही अजून कमी वाटते? आता संध्याकाळ करून तरी भरपूर गर्दी होणार, काय आता अजून सकाळ तेवढं नाही, संध्याकाळ 1-4 वाजले मग भरपूर गर्दी होते। मी कोल्हापुरातला एक हॉटेल व्यावसायिक आहे, माझं बावडा कसबा रोडला सौरव हॉटेल आहे। माझ्या हॉटेलला सुद्धा मटन चिकनची चांगल्या प्रमाणात ऑर्डर आहे। आज मी मटन घ्यायला आलो आहे, पण इथं गर्दी बघितली तर सगळीकडे हाऊसफुल आहे, मटन चिकन मसाला सगळीकडे गर्दी वाढलेली आहे, तरी पण ह्या गर्दीतनं मी माझ्या हॉटेलचा व्यवसायाचा मटन मासा चिकन घेतलेला आहे, आणि अशा पद्धतीने 31 डिसेंबरला सर्वांनी मी शुभेच्छा देतो। नमस्कार, मी एजाज अल्लाउद्दीन नाकाडे, कोल्हापूर मटन चिकन फिश मार्केट असोसिएशनचा सदस्य आहे मी, आणि आज 31 डिसेंबर असल्यामुळे आपल्या कोल्हापुरांचा हा हक्काचा दिवस आहे, आणि कोल्हापूर हक्का दिवस हा दिसतोय आता मार्केटला। तुम्ही पत्रकार बंधू आलाय, तुम्ही बघताय गर्दी कशी आहे, सकाळपासून 7 वाजेपासून मार्केट उघडलं आहे आपलं, आणि मटणावर चिकनला आणि माशाला खूप गर्दी आहे। आज मार्केटला चिकनचे दर 160 ते 200 पर्यंत आहेत, आणि मटणा दर हा 720 आहे। मटणा दर हा स्थिर असतो, काय ती असोसिएशन ठरवते तो दर स्थिर असतो, पण चिकन दर हा खालीवर होत असतो, आणि माशाचे दर पण खालीवर होत असतात। आज मार्केटला जास्त जो दाणा मासा सुरमई मासा आहे, तो सुरमई जवळजवळ 700 रुपये ते 800 रुपये किलो आहे, आणि बांगडा जो आहे 200 ते 250 रुपये किलो आहे, काय आणि जो झिंगा आहे तो 400 ते 500 रुपये किलो आहे, पण गर्दी खूप आहे प्रमाणात, आणि त्यामुळं आवक बी भरपूर झालेली आहे, माल पण खूप मागवला आहे। जास्त करून मागणी हा मटणावरच असते, काय 31 डिसेंबर हा मटणावर साजरा केला जातो कोल्हापुरात, मग नंतर चिकनचा नंबर लागतो। काय कोल्हापुरात हा तांबडा पांढरा रस्सा फेमस आहे, त्यामुळं कोल्हापूर हे मटणावर जास्त मारतात, सकाळपासून मटणाला गर्दी खूप आहे।
माझ्या अंदाजे कोल्हापूर शहरात किंवा कोल्हापूर मार्केटमध्ये तुम्ही धरला गेला तर जवळजवळ एक 5,000 बकरी फस्त होतील बकरी. आणि तुम्ही चिकनचा जर अंदाज घ्यायला गेला तर तो टनामध्ये आहे. जवळजवळ कोल्हापुरात माझ्या अंदाजे आमच्या अश्विनीचा अंदाज आहे 30 टन विक्री होते 31 डिसेंबरला. काय 30 टन हा चिकनची विक्री होते. आणि बकरी जो आहे तो नगावर गणला जातो. जवळजवळ कोल्हापूर शहरामध्ये आपल्या तर एक 5,000 नग बकरी विक्री जाते. माशाला काय मागणी आहे काय? माशाला तर आहे कोल्हापुरात कसं आहे मासे खाण्याचा मी वर्ग वेगळा आहे. काय जो उच्चवर्णीय लोक आहेत आणि जो स्थानिक कोल्हापूरकर आहेत, जी कोल्हापूरची जी जुनी रांगणी माणसं आहेत, त्यांना नदीचा मासा खूप आवडतो. कटला, मरळ, पांडगा हे मासे त्यांना आवडतात. तर त्यांच्यावर मी मागणी भरपूर आहे. तर जवळजवळ आज माशाची पण विक्री अंदाजे एक 15 टनपर्यंत जाईल. आज 31 डिसेंबरसाठी कोल्हापुरातील खवय्ये मटण मार्केटमध्ये मासे, चिकन आणि मटण घेण्यासाठी आले होते. त्यांच्याकडून आपण त्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या. कॅमेरा पर्सन रवींद्र बागलसह मी अमृता बुगले, लाईव्ह मराठी.